आणि यानंतर बातमी हिंगोलीमधून आहे। बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे, कारण हिंगोलीच्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि त्यानंतर जमिनीवर महिलांना झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला। ही बातमी साम टीव्हीने प्रसारित केली आणि लगेचच आता बाळापूर उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाविरोधात कारवाईला सुरुवात झालेली आहे। हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कैलाश शेळके यांनी रुग्णालयामध्ये दाखल होत संपूर्ण घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। दरम्यान या चौकशीनंतर या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे। महिलांचा वर्गाचा ते ऑपरेशन करण्याचा कल वाढतो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये। अशा वेळेस आपण लॅप्रोस्कोपिक सर्जन, ॲनेस्थेटिस्ट आणि इतर डॉक्टरांची चमू देऊन काल इथे कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता। 43 पेशंट ॲडमिट केले, त्यांचं योग्य रीतीने ऑपरेशन झालं आणि आज सकाळी त्या सगळ्या पेशंटला इथून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला। त्यांना आपण या सगळ्या सोयी विनामूल्य देण्यात आल्या। या प्रसंगाबद्दल मी आता आमची वरिष्ठ टीम पाठवून त्याची सखोल चौकशी करणार आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। बघतोय हिंगोलीच्या या बातमीची मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतलेली आहे। आरोग्य सचिवांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता फोन केलेला आहे। कॉट नाही भर थंडीमध्ये तब्बल 43 महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलेलं आहे। सध्या आपण बघतोय थंडीचा कडाका संपूर्ण राज्यभरात बसतोय आणि असं असताना शस्त्रक्रिया झालेल्या या सर्व महिला आहे आणि त्यांना अशा प्रकारे जमिनीवर झोपवण्यात आलेला आहे। आरोग्य व्यवस्थेचे 3-13 या ठिकाणी वाजले असल्याचं आपण बघतोय। तर भर थंडीमध्ये तब्बल 43 महिला जमिनीवर झोपवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच मात्र आपण जर बघितलं तर साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता आरोग्य व्यवस्थेसोबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बातमीची दखल घेतलेली आहे आणि कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। या संदर्भात आपण जर बघितलं तर हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कैलाश शेळके हे थेट रुग्णालयात पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुद्धा आता सुरू केलेला आहे।